मात्र शेवटचं षटक आहे, हाणमारीचं षटक आहे. बघूया या 7 चेंडूमध्ये किती धावा जमवतात ते पाहायचं आहे, कारण बॅटिंग पिच आहे, ग्राउंड आहे. फलंदाजाचा जो आहे त्याला साथ देणारी आहे ही पिच. मात्र गोलंदाजाचे कर्दन काल. गोलंदाज येतोय तो म्हणजेच मणिलाल. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय समोर असणारे फलंदाज द्वारकानाथ. चांगला चेंडू शॉट अँड पूल करतोय. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतंय. झेल संपादन करतोय. जबरदस्त अफड लावला होता, नजर केली होती आणि झेलबादच्या स्वरूपात द्वारकानाथ हा बाद होतोय. तिसरा झटका लागतोय गावदेवी रांजनोळी या संघाला. हरीश त्या ठिकाणी आहे, चांगलं झेल इथं घेतलेला आहे आणि चालतं केलंय द्वारकानाथ या फलंदाजाला. चांगला चेंडूचा जोरात फोर्स केलाय. चेंडू मात्र जबरदस्त झेल संपादन करतोय क्षेत्ररक्षक. जबरदस्त अफड लावला होता. अजून एक गडी बाद झालेला आहे. पालू हा बाद झालेला आहे. आता मात्र मणिलाल हा गोलंदाज आहे तो हॅट्रिक वर आहे. बघूया षटकारांचे हॅट्रिक इथं पूर्ण करताना दिसला राजू. त्यानंतर हॅट्रिक इथं पूर्ण करतायत का बघूया मणिलाल, ते पाहायचं आहे. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच रोहिदास. खरोखरच आपण जर विचार केला ना तर कुठला फलंदाज लगेच येतोय, काय नजर आहे अल्पेश गायकवाड यांची. मणिलाल पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक. फुलटॉचने सॉंग केलेला हवेत आहे आणि हॅट्रिक पूर्ण होतय का बघूया. आणि हॅट्रिक इथं पूर्ण करताना दिसत हा गोलंदाज मणिलाल. षटकारांची हॅट्रिक झाली आणि विकेटची हॅट्रिक झाली. प्लीज वेले अभेव सहकार्य करायचंय, जिथं आहात तिथंच राहायचं आहे प्लीज. काय गोलंदाजी होते मनोज ठाकरे. खरोखरच 3 विकेट घेतले जातात आणि चांगलं योगदान केलेलं आहे. आपण गोलंदाजी चांगली करून फायदा नाही, त्याचं परिधान केलेलं आहे. क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असतं, तेच इथं करताना दिसत आहेत. काय क्षेत्ररक्षण करतात, काय झेल घेत आहेत क्षेत्ररक्षक. मणिलाल पुन्हा सज्ज होतोय. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच बघूया तर फलंदाज येतोय पंडित. पुन्हा एकदा मणिलाल. बघूया कशा पद्धतीने आता पुन्हा एकदा हवेत आहे. बघूया ही झेल संपादन करतोय का. पुन्हा एकदा एक विकेट. एक 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 म्हणजे 4 चेंडू मध्ये 4 विकेट इथं घेतलेत. काय गोलंदाजी करतायत. चेंडू जे आहे ते जबरदस्त टाकले जातात. खरोखरच नाना गुंदले यांनी हॅट्रिक साठी जे टी शर्ट ठेवले होते
त्यांचं मानकरी तर मणिलाल मात्र झालेले आहेत. राजू पाटील मानकरी झालं होत्या. षटकारांची